चला तर आज बनवूयात झणझणीत चमचमीत अशा शेवग्याच्या शेंगा। तर हे बघा, ज्यांना कुणाला या शेवग्याच्या शेंगा आवडत नसतील त्यांनी एकदा नक्कीच अशा प्रकारे या शेवग्याच्या शेंगाची भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी वाटणाची तयारी करून घ्यायची आहे। तर मी इथे एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्याचे उभे काप करून ते आता आपल्याला तव्यावरती अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी कांदा अशा प्रकारे एकदम काळपट ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तो आता आपण काढून घेऊयात। नंतर याच सेम तव्यावरती आपल्याला खोबरा भाजून घ्यायचा आहे। खोबरा पण आपल्याला पूर्ण काळा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर मी यामध्ये जिरा पण भाजून घेत आहे। तर हे बघा, कांदा आणि खोबरा आपल्याला प्रॉपर भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या भाजीला तरी येण्यास मदत होते। तर हे बघा, आता आपले खोबरा आणि जिरा भाजून झालेला आहे, आपण ते काढून घेतला। नंतर कढईमध्ये मी थोडासा ऑइल घेत आहे, जवळपास 1 चम्मच आपल्याला ऑइल घ्यायचा आहे। नंतर यामध्ये मी जिरे घालत आहे। जरी तुम्हाला याचं सूप बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण घालू शकता। आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला या शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत। या शेंगा आपल्याला खूप जास्ती याची साल काढून घ्यायची नाही, एकदम हलक्या त्या आपल्याला शिलून घ्यायच्या आहेत, कारण बरेच विटॅमिन या शिलक्यामध्ये पण असतात। आता हे बघा, इथे मी थोडीशी हळद घालत आहे, नंतर थोडासा मीठ। आता पुन्हा आपण या शेंगा मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हे बघा, तुम्ही जरी सूप पीत असाल या शेवग्याच्या शेंगाचा तर तुम्ही थोडा पाणी जास्त घालू शकता, 1 वाटी। तर आता या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत एकदम लो फ्लेमवरती। तर हे बघा, इथे आपण वाटणाची तयारी करून घेऊयात। आता हे सर्व भाजून झालेले मसाले थंड झालेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर यामध्ये आता मी अद्रक आणि लसूण पण घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडासा पाणी घालत आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत, बघू शकता। एक शेंग मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता आपण भाजीला बनवायला सुरुवात करूयात। तर हे बघा, कढईमध्ये मी ऑइल घेतलेला आहे। आता जो वाटण केला होता आपण तो आपल्याला घालायचा आहे। तर हे बघा, तेल जास्तीच गरम झाल्यामुळे खूप उडत होता, त्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे। आता आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर ऑइल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता, इथे आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे, ऑइल पण सुटलेला आहे। आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूयात। तर मी यामध्ये एकदम धने पावडर संपलेली होती, तर ते मी थोडीशीच टाकलेली आहे। नंतर लाल तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ आपल्याला जपूनच वापरायचं आहे। नंतर गरम मसाला। आता हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात। आता मसाल्याचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पुन्हा 2 ते 3 मिनटं मसाल्याचं पाणी घालत आपण हा मसाला, ही ग्रेव्ही छान ऑइल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात, कुक करून घेऊयात। आता हे बघा, 2 ते 3 मिनटामध्ये पुन्हा आपल्या या मसाल्याला ऑइल सुटलेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला यामध्ये ज्या आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत। नंतर पुन्हा आपण त्या मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, तुम्हाला भाजी जेवढी घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर मी यामध्ये एकदम थोडासाच पाणी घातलेलं आहे। आणि आता या शेवग्याच्या शेंगा पुन्हा आपण 5 मिनटं शिजवून घेऊयात लो फ्लेमवरती। तर हे बघा, 5 मिनटामध्ये आपल्या शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत मसाल्यामध्ये, बघू शकता। भाजीला खूप छान अशी तर्री पण आलेली आहे। तर तुम्ही एकदा या पद्धतीने या शेवग्याच्या शेंगा नक्कीच ट्राय करून पहा, खूपच झणझणीत आणि चमचमीत झालेल्या होत्या, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर तुम्हाला आजची माझी ही शेवग्याच्या शेंगाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा। आणि एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा।